अमृताचं त्याच्यावर प्रेम आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याला अमृताबद्दल काय वाटतंय त्याच्या बोलण्यातनं कधी काही जाणवलं का? जानकी देवदर्शनाच्या नावाखाली कॉफी प्यायला गेली होती त्या युगंधराबाईच्या मुलासोबत. तुमचे सासरे बुवा तीर्थयात्रेला नक्की कुठे गेले? तुमच्यावर झाडण्यात आलेली गोळी आणि इंदुलकरवर झाडण्यात आलेली गोळी या एकाच गनमधनं फायर झाले होते सर, पण त्या दुसऱ्या माणसावर झाडण्यात आलेली गोळी वेगळ्या गनमधनं फायर केली होती. तुझ्या आईचा आणि तुझा काही वेगळा डाव असेल तर तो तुम्हाला महागात पडेल. चला निघायचं. काय म्हणाले ते? काही नाही का, आम्ही अनेक विषयांवर बोललो. अनेक विषयांवर? हे बघ, तुम्ही दोघं हवामानावर तर बोलला नसाल ना? आर्यन मला खरं खरं सांग, काय म्हणाले ते? अमृता, अगं त्यांनी माझ्या आईच्या तब्येतीची चौकशी केली. हे बघ, मला सांग, आता आपण याच विषयावर बोलणार आहोत का? देवळात जायचं आहे ना? त्यांनी देवळात जायला परवानगी दिली का? त्यांनी नसेल दिली तरी मी आर्यन बरोबर देवळात जाणारच आहे. आर्यन, चल आपल्याला उशीर होतोय ना. जानकी, तू पण येतेस ना? हां, तुम्ही वा पुढे. तुम्ही गाडी काढेपर्यंत मी येते. तुम्ही आर्यनला काय बोललात? मला जे बोलायचं होतं ते बोललो. त्याने येऊन काही तक्रार केली का माझी? नाही हो, तक्रार कशाला करेल तो? उलट हसत हसत बाहेर आला होता. तो म्हणाला तुम्ही त्याच्या आईची चौकशी करत होतात म्हणून. तो मुलगा एकतर खूप हुशार आहे किंवा अत्यंत मूर्ख. तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की त्याचा अपमान करू नका. तुला खूप काळजी दिसतेय त्याच्या मानापमानाची. मला त्याची काळजी नाहीये, अमृताची काळजी आहे. तिच्यासाठी तरी आपल्याला आपले राग लोभ बाजूला ठेवावे लागतील ना. अमृताला जर काही असं वाटत असेल तर तिला वेळीच सांगा की त्याच्या मनाला आवर घालावा तिनं. कारण माझं आणि युगंधराचं शत्रुत्व पाहता तिला काय वाटतंय याला माझ्या लेखी काहीही भविष्य नाही. अमृतासाठी सुद्धा तुमच्यातलं वैर संपू नाही शकणार. नदीचे काठ कधीही एकत्र येत नाहीत. त्यातून नरसिंह किल्लेदार आणि युगंधरा सरतापे या दोन काठांमधून वाहणारी नदी विषारी आहे. पण त्याच्यावर पूल बांधता येऊ शकतो ना. नमस्कार मॅडम, बोला काय काम काढलं? काम महत्वाचं आहे कर्वे. तुम्ही फक्त आज्ञा करा मॅडम. मला एक सांगा, अहिल्या किल्लेदाराच्या संपर्कात आहात तुम्ही? हो, म्हणजे अधूनमधून फोन होतो आमचा. तिला फोन करून तिच्यावर एक जबाबदारी सोपवा. तिला म्हणा आर्यन किल्लेदारांच्या घरी कधी येतो, कधी जातो, कसा वागतो, कोणाशी बोलतो, त्याच्याशी कोण कसं वागतं, या सगळ्या गोष्टी मला इथे कळल्या पाहिजे. आणि ती खरं बोलते याची खात्री करून घेणं तुमचं काम. कर्वे, काय झालं? तुम्हाला वाटतंय त्या हे काम करायला तयार होतील म्हणून? माझी खात्री आहे की हे काम करेल.
तुम्हाला खात्री असेल तर मी बोलून बघतो, पण ती बाई कितपत ऐकेल ते काही मी सांगू शकत नाही, कारण ते जरा विक्षिप्त प्रकरण आहे. ती विक्षिप्त नाही, मूर्ख आहे, म्हणून ती हे काम करेल. निघा. मगाशी काही बोलले नाही, म्हटलं उगीच जाताना कटकट नको, पण आता विचारते, का नाही आला मंदिरात? अगं कालच तर पाया पडलो ना देवाच्या. रोज रोज काय आता त्याला त्रास द्यायचा? म्हणजे रोज रोज गेल्याने त्याला त्रास होतो असं तुझं म्हणणं आहे का? हो, अवलंबून राहावं लागतं ना देवाला आपल्या नैवेद्यावर आणि आपल्याला त्याच्या आशीर्वादांवर. वा वा, अमृता, याचं डोकं कायमच असं तिरकं चालतं का ग? नशीब आज आपल्या बरोबर देवळापर्यंत आलाय, तरी पूर्वी फिरकायचा पण नाही. पण असं काय, देवाच्या दारात येऊन तसंच परत जायचं म्हणजे जरा जास्त होतंय ना? जानकी, एक मिनिट. अमृता, मी विचारलं हिला कधी देव हिला प्रसन्न होतो का नाही, ही देवाला काय नैवेद्य देते? बरं बरं, माझं चुकलं. आता निघायचं? एक मिनिट, निघायचं का? म्हणजे मी काय इकडे तुमचा सेक्युरिटी गार्ड म्हणून आलोय का? थांब म्हटलं की थांबायचं, निघ म्हटलं की निघायचं. तर एवढं आलोय तुमच्या बरोबर तर मला एक कप कॉफी पाजा ना. अरे अरे, तू काही कॉफीच्या मळ्यामध्ये जन्माला आला होतास का रे? इकडे कॉफी तिकडे कॉफी. बरं चल, पाहिजे तेवढी कॉफी पास आहे तुला. 2-3 कप घरी सुद्धा घेऊन जा बांधून. चल चल. जानकी, हा, तुला काम आहे ना? मला कसलं आलंय का? अगं ते आत्याजीने सांगितलेलं काम नाही का? हो का? हो, हा हा, आहे काम आहे. म्हणजे काय आता मला जायला पाहिजे का? लगेच निघावं लागेल का? हो का? हो हो. अरे नको अडव, तिला जाऊ दे. येते मग मी. चालेल, तुला जायचंय पण ही थांबू शकते ना इथे. बिंदास, फक्त संध्याकाळच्या आत घरी या म्हणजे झालं. नाही नाही, तू काळजी नको करूस, मी सोडीन ना तुझ्या या काय म्हणायचं, मैत्रिणीला का लेकीला? मैत्रिणीला. चला दे मग तुमचं, येते मी. भारी आहे तुझी मैत्रीण. नमस्कार अहिल्यादेवी, मी कर्वे बोलतोय. काय कर्वे? तुमच्या युगंधराबाई संकटात सापडलेल्या दिसतायत. नाही नाही अहिल्यादेवी, मी सहजच फोन केला होता तुम्हाला. कर्वे, गुळाच्या ठेपेला चिकटणाऱ्या मुंगळ्यांची जात आहे तुमची. मगाचपासून अहिल्यादेवी अहिल्यादेवी करताय ना, तेव्हाच मला कळलं तुमच्या युगंधराबाईंना काहीतरी गरज निर्माण झाली असेल आणि ती फक्त मीच पूर्ण करू शकते, हो ना? मग उगाच वायफळ गोष्टी बोलण्यात वेळ घालवू नका, पटकन मुद्द्यावर या. अहिल्यादेवी, तुमचा हाच मुद्देसूदपणा मला भावतो, म्हणून आता मी पण थेट मुद्द्यालाच हात घालतो. काम थोडंसं नाजूक आहे. म्हणजे असं आहे बघा, आमच्या सरतापे संस्थानचे राजपुत्र कुमार आर्यन सरतापेही आजकाल तुमच्या दरबारात हजेरी लावतात. कर्वे, युगंधराबाईंचं 1.5 दमडीचं घर अचानक संस्थान कसं झालं? आणि तुमचा तो राजपुत्र आहे ना, त्याला आमच्या घरातून जवळजवळ धक्के मारून हाकलून दिलं होतं, तरी परत परत घरी येतोय. अगदी अगदी बरोबर बोललात तुम्ही. अहो, हाच प्रश्न आमच्या सगळ्यांना पडलाय. त्याचं उत्तर मिळवण्यासाठी म्हणून तर तुम्हाला फोन केला. तिथे नक्की काय चाललंय याबद्दल काही कळेल का? नाही, ते काही मला माहित नाही, पण जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. नाही, कसं आहे अहिल्यादेवी, आर्यन तिथे रोज येतो
पण नक्की काय चाललंय याबद्दल आम्हाला काहीच कळत नाहीये. तुम्ही जर माहिती पुरवलीत तर ते जितकं आमच्या फायद्याचं असेल तितकंच तुमच्याही फायद्याचं ठरेल. माझ्या फायद्या तोट्याचं गणित ठरवण्याची तुमची कुवत नाही, त्यामुळे तुम्हाला झेपेल तितकंच बोला. हा, ठीक आहे अहिल्यादेवी, पण तुम्ही आमचं काम करणार का नाही ते तुम्ही सांगितलंच नाही. बघू, जेव्हा मला कळेल तेव्हा मी तुम्हाला फोन करेन. ठीक आहे, मी वाट बघतोय तुमच्या फोनची. आज अमृताला आर्यन बरोबरच असं एकटं सोडून मी बरोबर केलं का? कारण आज अमृता तिच्या मनातलं सगळं आर्यन समोर बोलणार हे नक्की, पण त्यानंतर पुढं काय? कारण आर्यनचं उत्तर काय असणार हे मला माहिती आहे. काय वाटेल त्यानंतर अमृताला? खरं तर मी अशा वेळी तिच्या जवळच आला हवं होतं. मी तिला असं एकटीला सोडून चूक तर नाही ना केली? देवा पांडुरंगा, तिला हे सगळं पचवण्याची शक्ती दे. आर्यन, आपण जेव्हा मरणाच्या सीमारेषेवर असतो ना, तेव्हा क्षणोक्षणी आपल्या जवळच्यांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोरून जात असतात. मी त्या नराधमाच्या तावडीत होते ना, तेव्हा माझंही तेच झालं होतं. सतत आईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा. तेव्हा पुढे हात जोडून रामरक्षा म्हणायला लावणारी आत्या आजी दिसायची. कांदे बटाटे करणारा वामन काका दिसायचा. कर पाणी खेळणारे गण्या आणि जानकी दिसायचे. आणि मला कितीही उशीर झाला ना तरी रात्री माझ्या डोक्यावरून हात फिरवणारे बाबा पण दिसायचे. पण नंतर हे सगळे चेहरे एकमेकात मिसळले रे. फक्त एकच चेहरा आश्वासक नजरेने माझ्याकडे बघत राहायचा, तुझा चेहरा. अमृता, खरं तर तू या विषयाला सुरुवात केलीस ना, तेव्हाच मी तुला थांबवणार होतो. पण तू तुझं मन मोकळं करत होतीस म्हणून नाही थांबवलं. हे बघ अमृता, कधी ना कधीतरी या सगळ्यातून तुला बाहेर यावंच लागणार आहे. खरं तर तू पहिल्यांदा मला भेटायला घरी आलास ना, तेव्हाच मी या सगळ्यातनं बाहेर पडले. फक्त तुझ्यामुळे. आर्यन, आता असं वाटतं की ते आयुष्य पुन्हा जगावं रे. कॉलेजचे दिवस, कट्ट्यावरच्या गप्पा, मला त्या सगळ्या दिवसांची खूप आठवण येते रे. अगं वेडे, मग आधी नाही का सांगायचंस? कॉफी प्यायला आपण कॉलेजच्या कट्ट्यावरच गेलो असतो. मला सांग, आत्ता जायचं? नाही, नको. आता ते शक्य नाही आर्यन. म्हणजे रे, आपलाच लहानपणीचा ड्रेस आता या वयात पुन्हा घालण्याचा हट्ट करण्यासारखं आहे ते. आर्यन, तो आनंद, ते दिवस आता पुन्हा कधीच येणं शक्य नाहीये. अमृता, या जगात अशक्य असं काही नसतं.
हे बघ, छान वाटतंय ना? अमृता, येणाऱ्या प्रत्येक दिवसाकडे आपण कुठल्या नजरेने पाहतोय त्यालाच महत्व असतं. खरं सांगू आर्यन, आज मी पण येणाऱ्या दिवसाकडे वेगळ्या दृष्टीने बघायचं ठरवलंय. म्हणूनच तर जानकीला सुद्धा कारण करून घरी पाठवलं. मला हे तेव्हाच कळलं होतं. पुढे बोल. आर्यन, गेली 5 वर्ष मला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते, पण कधीच सांगू नाही शकले. आणि आता अशा वेळी सांगते जेव्हा मला स्वतःला माहितीये की त्याचा काही उपयोग होणार नाहीये. नापास होण्याच्या भीतीने परीक्षेला न बसणाऱ्या मुलासारखं झालंय तुझं. अमृता, बोल. आज तुला जे बोलायचंय ना ते बिनधास्त बोल, कारण तुला जे बोलायचंय ते मला माहिती आहे. काय झालं? चेहरा का असं झालाय? टेन्शन आहे काही? आर्यन आणि अमृता एकत्र बाहेर गेले. मग हे एकदम आर्यन आणि अमृता असं सांगण्यासारखं काय आहे? काय टेन्शन आहे याच्यात? मामन दादा, अमृता आर्यनला आज तिच्या मनातलं सांगणार आहे. मग तू का टेन्शन घेतेयस? बरं आहे की, आर्यनची लॉटरीच फुटली म्हणायची. ती लॉटरी केव्हाच फुटली आहे. म्हणजे? आर्यननी मला सांगितलंय त्याचं अमृतावर प्रेम नाहीये. अगं बाई, माझं डोकं दुखायला लागलं. तू जा ना तुझ्या खोलीत, मला बसू दे जरा शांतपणे. आत्याबाई, घरात एवढं रामायण घडतंय आणि तुम्ही शांत कशा बसू शकता? अमृता एवढी रात्र झाली तरी अजून घरात परत आली नाहीये. मी तुला 10 वेळा सांगितलं, ती आर्यन बरोबर गेलेली आहे. आर्यन? आता हा आर्यन म्हणजे नरसिंह भाऊजींनी नेमलेला अमृताचा बॉडीगार्ड आहे का? ते तू त्यालाच विचार ना. आर्यन आणि अमृताच्या मैत्रीवर तुमचा वर्ध हसताय ना, त्यामुळे मी तुम्हाला नाही विचारणार तर कोणाला विचारणार? अगं पण तू काय एवढी काळजी करतेयस? अहो, असं काय करताय? आता नर्मदा वहिनी नाहीयेत म्हटल्यावर मलाच तिची काळजी घ्यायला हवी ना? का ही मेली आहे का? त्या दोघांच्या मैत्रीचं काय करायचं ते मी बघीन. तुला रक्त आटवायची काही गरज नाहीये. अहो पण तू जा तुझ्या खोलीत. बरं. अजूनही अमृता घरी नाही आली. तिला एकटीला सोडून बहुतेक खूप मोठी चूक केली.